नमस्कार, मी मोदक माई आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये. चला तर मग उन्हाळा स्पेशल आपण काही ना काही अशा डिशेस बघूया जेणेकरून आपल्याला पोटाला त्रास होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही. ऊन म्हटलं की लोकांना जेवायची इच्छा होत नाही. अशा वेळेला काही ना काही आपल्याला थंड हवं असतं किंवा पोटाला अगदी आरामदायक हवं असतं. त्यासाठीच मी तुमच्यासाठी एक कढी, स्पेशल कढी घेऊन येणार आहे. पण त्याआधी ना आपण एक भाजी पण करून घेऊया. कसं आहे, आपल्याला चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खायला भाजी तर लागणारच आहे. कढी तर आपण भाताबरोबर घेणार आहोत. चला तर मग मी तुम्हाला साधी सोपी पीठ पेरून भोपळी मिरचीची भाजी दाखवते, जी गुजराती लोक नॉर्मली आपले पपईची करतात. पण मी त्याला एक व्हरायटी म्हणून मी ही भोपळी मिरचीची म्हणजे मी व्हेरिएशन केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आमची एक ओळखीची भाभी होती, ती अशी गुजराती स्टाईलनी भाजी बनवायची. तर मी तिची सेम रेसिपी उचलून मी त्याच्यात पपईऐवजी भोपळी मिरची घातले. तर याच्यात कच्चा पपई पण घालता येतो. इथे फोडणीला जिरे, मोहरी, हिंग दिलेला आहे, कढीपत्ता घातला आहे, कांदा आणि उभा स्लीट केलेल्या मिरच्या हे सर्व घालून घ्यायचे आणि त्यामध्ये हळद घालायची आहे आणि हे छान एकदा परतून घ्यायचं आहे. आता यात परतत असताना मध्येच लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस याच्यात इतका छान टेस्टी लागतो. पण नेमका मला ना कोणाचा तरी फोन आला आणि तो व्हिडिओ स्किप झाला, तर मी एक पूर्ण लिंबाचा रस घातला आणि त्याबरोबरीने भोपळी मिरच्याचे तुकडे मोठे मोठे असे मी घालून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालायचं आहे. साखर तुम्हाला थोडीशी तरी घालावी लागणार. त्याचं कारण असं की आपण यात लिंबाचा रस घातलेला आहे, तर पूर्ण ती आंबट होण्यापेक्षा आपण याच्यामध्ये थोडीशी अगदी अर्धा चमचा तरी साखर घालायची आहे. बघा रंग किती छान दिसतोय. तर इथे मी साखर पण घालून घेते. आता आपण याच्यात खरं तर या साखर म्हणा, कांद्याचं जे रस निघतो किंवा लिंबाचा रस आहे, याच्यामध्ये ही भाजी शिजते. पण मी काय करते की खाली ती थोडीशी लागू नये म्हणून हलकंसं मी पाणी घालून मग शिजवते. पूर्वी मी नव्हती असं करत, पण थोडंसं आता करून शिकवून एक शिकायला लागली आहे. मीही अजून शिकतेच आहे बऱ्याच गोष्टी. तर थोडंसं मी पाणी घालून शिजवून घेते, म्हणजे मग आपल्याला ह्या पाण्यामध्येच छान ही भाजी शिजेल आणि आपला जो पुढचा ट्विस्ट आहे तो आपल्याला करता येईल. बघा तर मग मी आता कसं करते हे पहा. आता इथे भाजी आपली शिजलेली आहे. यामध्ये मी वरनं 2 ते 3 चमचे भरून डाळीचं पीठ घालणार आहे. आता इथे ना आपण एकदमच 4-5 चमचे घालायचे नाही. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. थोडंसं असं 2 चमचे घालायचे आणि त्यानंतर आपण पूर्ण असं हलवून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत पिठाच्या. तुम्ही जर एकदम घालायला गेलात ना तर ते घाईमध्ये सर्व पिठाच्या गुठळ्या होऊन जातात. तर माझी ही पद्धत आहे की मी अगदी मावेल तसं थोडं थोडं करत मी पीठ घालते. मग ते होतंही परफेक्ट आणि खाली लागत नाही, गुठळ्या होत नाही. याचं ते कारण आहे. हे बघा, आता मी हे पूर्ण हलवून घेतल्यानंतर पुन्हा 2 ते 3 चमचे अजून पीठ घालणार आहे. आणि इथे इतकं छान परफेक्ट ह्याचं स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे. आता याला मी भरपूर कोथिंबीर घालून वरून मी झाकून ही भाजी पुन्हा शिजवून घेणार आहे, कारण आता आपल्याला डाळीचं पीठ शिजवायचं आहे. तर जे पाणी घातलं होतं त्यामध्ये हे डाळीचं पीठ बरोबर आता वाफेवर शिजतं. चला आपण आता झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनटं ही भाजी पुन्हा शिजवून घेऊ. इथे आपली परफेक्ट भाजी तयार झालेली आहे. आपली भाजी शिजेपर्यंत मी कढीची तयारी केली, ती म्हणजे काकडी चिरून घेतली. मी 4 काकड्या इथे चिरून घेतल्या आणि त्याची आता आपण कढी करणार आहोत. इथे मी पुन्हा एकदा भरपूर कोथिंबीर घातली आणि आपली भाजी सर्व करायला तयार. आता आपल्याला जी काकडीची कढी करायची आहे त्याला काही जास्त मेहनत नाही आहे.
म्हणजे त्याला गॅस अगदी शेवटी पेटवायचा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कढी कशी बनवते ती. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही भाजी आवडली की नाही नक्की कळवा मला. इथे मी आता 4 काकड्या चिरून घेतल्या. त्यातल्या मी ऑलमोस्ट 3-3.5 काकडी मिक्सरला लावते आहे. बाकी थोडी आपण ठेवून देणार आहोत. त्यामध्येच आता आपल्याला कसं तिखट हवं आहे तशा मिरच्या घालायच्या आहेत, कोथिंबीर घालायची आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. लसूण पाकळी मला असं वाटतं अजून 1-2 कमी घातल्या तरी चालतील. आणि आता यात मी 2 मोठे चमचे भरून ओलं खोबरं घालत आहे. याच वेळेला खरं तर याच्यात मीठही घालायचं आहे, तर मी मीठ घालायला विसरले होते आणि मी नंतर घातलं. आणि तुम्हाला अगदी हवं असेल तर चवीपुरतं थोडंसं साखरही घालू शकता, थोडीशी, अगदी खूप नाही, कारण आपण दही घालणार आहोत या कढीमध्ये म्हणून म्हटलं. तर इथे छान असं आपलं पाणी न घालता हे वाटण तयार झालेलं आहे. हे तुम्ही ॲज अ चटणी म्हणून साईड डिश पण घेऊ शकता. इतकी टेस्टी लागते, अगदी सेम टू सेम चटणीसारखं. हे पहा, इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता मी हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते. सर्व व्यवस्थित मी स्पॅच्युलाच्या मदतीने काढून घेणार आहे आणि यामध्ये पाणी घालून सारखं करून सर्व पाणी याच्यामध्ये मी घालणार आहे. ही कढी आपण जशी भातावर कढी किंवा वरण करतो तशी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची, त्यामुळे तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये. आता यात आपल्याला पुढचा पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे दही. तर इथे मी चांगले 2 ते 3 चमचे मोठा चमचा आहे, एक साधारण 4 चमचे मोठे दही घालून घेतलं आहे. आणि हे घरचं शक्यतो दही असेल तर खूपच छान लागतं, नसेल तर आपण डेअरीवर जे दही मिळतं ते वापरावं. हे पूर्ण विस्क करून घ्यायचं आहे, एकही गुठळी राहिली नाही पाहिजे याच्यामध्ये. आणि आता ही जी काकडी मी बाजूला ठेवली होती ती घालून घ्यायची. तर अशी ही थंड थंड काकडी गरम गरम भाताच्या मूद बरोबर इतकी सुंदर लागते, तुम्ही नक्की करून बघा. आता यात मी 1 ग्लास भरून थंड पाणी, थंड म्हणजे साधं पाणी, नॉर्मल पाणी घातलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण करूया फोडणीची तयारी. ही फोडणी महत्त्वाची आहे. इथे मी तेल तापल्यानंतर मोहरी, जिरे आणि लाल सुक्या मिरच्या मी आधीच धुवून ठेवले होते. ते लाल मिरच्या आणि कढीपत्ता धुवून स्वच्छ बाजूला ठेवला होता. आपली जसं जिरे मोहरी तडतडेल गॅस घालवायचा आणि मिरच्या घालायच्या आणि त्यातच कढीपत्ताही घालायचा आहे. कढीपत्ता मी सर्वात शेवटी घालते, म्हणजे तो छान अगदी कलर पण राहतो तसाच आणि क्रिस्पी होतो. तर आता हे जरासं परतून ह्याची आपण फोडणी आपली जी कढी केली आहे त्यात घालून घेऊया. तर अशी खमंग खुसखुशीत अशी आपली छान फोडणी तयार झालेली आहे. वा, काय मस्त अगदी छान सुगंध पसरलाय घरभर. किती सुंदर दिसते बघा. ही दिसते जितकी सुंदर तेवढीच सुंदर लागते. अगदी म्हणतात ना असं सुरमट असा प्रकार. तर तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे उन्हाळ्यात कढी बनवता? कारण आपण
पकोडा कढी वगैरे तर करतच असतो. अशी कढी पण तुम्ही कधी करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, घरातल्याच पदार्थांपासून तयार होते, त्यामुळे तुम्ही लगेचच बनवू शकता. तर बनवा आणि मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय बाय.